बाकी आता आपल्याला काय काढायचंय, T1 आणि T2 काढायचंय. जसं की हा तुमचा ब्लॉक, ओके, ज्याचा मास M आहे, ज्याचा लेंथ L आहे आणि त्याला या पद्धतीने सपोर्ट दिलेला आहे. सपोर्ट दिलेला आहे तरी तुम्हाला कळालं इथं काय लागेल T1, इथं काय लागेल T2. आणि मी जर म्हटलं इथून इथपर्यंत आपण किती सोडलं, पहिल्यांदा L/3, तर L/3 या साईडने पण L/3. दोन्ही साईडला कसं सोडलं मी, इक्वल सोडलंय. दोन्ही साईडला इक्वल सोडलं तर कसं आहे, स्टेबल आहे. स्टेबल याचा अर्थ काय, T1 आणि T2 ची व्हॅल्यू पण कशी मिळाली पाहिजे, मला सेम मिळाली पाहिजे. जर अनइक्वल असेल तर कोणाकडे तरी टेन्शन जास्त गेलं असतं. तर आता काय कळतं आपल्याला, दोन्ही साईडला कसं आलं पाहिजे, इक्वल आलं पाहिजे. दोन्ही प्रोसेसने आपण सॉल्व्ह करणार आहे. हा काय होणार तुमचा, खाली काय लागेल mg. x ची व्हॅल्यू किती पटकन बघा, x ची व्हॅल्यू किती आलेली, L/6 आले ना, आणि y ची व्हॅल्यू किती आली, L/3 आली. क्लिअर आहे. आता मी जास्त ते नाही करत असं. आता मला सांगा, मी काय म्हटलं, आपलं कंडिशन काय, T1 प्लस T2 बरोबर काय mg ना, हे तर माहिती आहे ना. T1 प्लस T2 जोड काय, जे वरती तेच खाली. पण T1 प्लस T2 मी काय म्हटलं, दोन्ही पण कसे असतील, इक्वल असतील. म्हणजे काय म्हटलं मी 2 टाइम्स ऑफ T बरोबर काय mg. therefore T1 आणि T2 यांची व्हॅल्यू किती येणार आहे, mg/2 असं आलं पाहिजे. इथं डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे दोन्ही साईडला इक्वल डिस्टन्स स्किप केल्यामुळे त्या गोष्टी होणार आहे. चल आपलं रेग्युलर प्रोसेस जाऊया. आपल्याजवळ काय, T1 प्लस T2 बरोबर काय mg. आणि दुसरं काय कंडिशन आपल्याजवळ, mg इंटू काय x आहे, mg इंटू काय x, आणि T2 इंटू काय y ना, T2 इंटू काय y. चल आपल्याजवळ x आणि y तर काढलेले, ते अगोदरच काढून घेतले. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती आहे, L/6 आहे. T2 y ची व्हॅल्यू किती आहे, L/3. तर काय होईल रे, इथला L कॅन्सल, इकडचा L कॅन्सल, 3 एका 3, 3 दुने 6. म्हणजे T2 किती आला तुमचा, T2 आला तुमचा mg/2. T2 किती आला तुमचा, mg/2. आणि तुमच्याजवळ कंडिशन आहे T1 प्लस T2 बरोबर काय mg. मग T1 बरोबर काय mg मायनस T2. मग mg आहे, T2 किती आहे, mg/2 म्हणजे किती आला, काय डाऊट आहे. आणि आपल्याला अगोदर पण माहिती T1 प्लस T1 आणि T2 कसे येणार, ते सारखे येणार. ते म्हणजे आपल्याला आलं, पण आपलं रेग्युलर प्रोसेसने सॉल्व्ह केलं. एक कधी ऍप्लिकेबल होईल, जेव्हा दोन्ही साईडले डिस्टन्स इक्वल सोडले जातील तेव्हाच. जर इक्वल सोडले नसेल तर तुम्हाला करता येणार. नेक्स्ट बघा. मग तुम्हाला बाकीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मी अजून फक्त आता मी काय दाखवतोय, अनइक्वल डिस्टन्स सॉल्व्ह करून दाखवतोय. ज्याचा मास M आहे, लेंथ L आहे, हा सपोर्ट दिलेला आहे, हा सपोर्ट दिलेला आहे. मी म्हंटल इथून किती सोडलंय, L/3 सोडलंय, आणि इकडून किती सोडलंय मी, L/6. आता इक्वल आहे का, आता इक्वल नाहीये. ओके, L/3 आणि L/4 आणि L/6 करू. ठीक आहे, L/4 आणि L/6 काढलेले म्हणून घेतोय. कोणता लास्ट वाला ना, हा. चला मग मी जर म्हटलं असतं x किती रे, x किती आलेला आहे, L/4 आलेला आहे. आणि y किती आलेला तुमचा, L/7. खूपच कॅल्क्युलेशन होणार. चला ठीक आहे, 7L/12. तुम्हाला होमवर्क साठी कोणकोणतं क्वेश्चन राहील, हा वाला. आणि L/6 तिकडे घ्या आणि L/3 तिकडे घ्या. असे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला राहील. कळालं. आता काय करायचं आपल्याला, मी काय म्हटलं T1 प्लस, आता इक्वल राहील का T1 आणि T2, आता इक्वल राहणार नाही. T1 प्लस T2 बरोबर काय mg. हे आपल्याला माहित नाही किती येणार आहे. म्हणून मी काय म्हटलं, मी म्हटलं T1 इंटू mg इंटू x बरोबर किती, T2 इंटू y. चला T2 काढते इथून, T2 इंटू काय mg इंटू x/y बरोबर की नाही, x/y किंवा x ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करू, नंतर मोडून टाकतो तरी. mg x ची व्हॅल्यू किती आली, L/4 आलेले. T2 याची व्हॅल्यू किती आली, 7L/12 आली बरोबर की नाही. मला सांगा इकडचे L इकडचे L 4 1 4 4 3 12 म्हणजे किती आलं तुमचा mg बरोबर किती, 7/3 T2 बरोबर की नाही. मग T2 किती येणार आहे, 3/7 mg. T2 किती येणार आहे, 3/7 mg. T1 प्लस T2 काय आहे आपल्याजवळ, mg आहे ना. T1 प्लस T2 काय आहे, mg. आपल्याला काय करायचं, T1 काय mg मायनस T2. चल
mg मायनस 3/7 mg. म्हणजे किती होणार? हा 7 म्हणजे 7 मधून 3 गेले, किती राहिले? 4 mg बाय, आता इथं सांगा T1 आणि T2 इक्वल राहिले का? T1 आणि T2 इक्वल राहिले नाही. इक्वल कधी राहील? जेव्हा दोन्ही साईडला सेम सोडलं जाईल. इथं इक्वल मध्ये सोडलेलं नाही. होमवर्कला क्वेश्चन कळालं? होमवर्कला क्वेश्चन कळालेलं आहे? काय डाऊट आहे? आता थोडीशी एक लेवल अप करतोय क्वेश्चनची. मी काय केलं आता व्यवस्थित बघा. ज्याचं मास एम आहे, लेंथ एन आहे, आणि आपल्याला काढून द्यायचं आहे इथून जिथपर्यंत आपलं एमजी लागेल ना, हा एमजी लागेल. म्हणजे आपल्याला काय काढून द्यायचं? एक्स काढून द्यायचं आहे. आपल्याला काय काढून द्यायचं आहे? एक्स काढून द्यायचं आहे. मग मी तुम्हाला म्हटलं इथला अँगल जर सपोज θ1 आहे, इथला अँगल किती आहे? θ2 आहे. नेक्स्ट लेवल क्वेश्चन आहे. मी काय म्हटलं, आता आपल्याला काय काढायचं? एक्स काढायचं आहे. आपल्याजवळ आतापर्यंत कसं लटकवत होते? या पद्धतीने. आता थोडस अँगल मध्ये असं लटकवलेलं आहे, कळालं? आतापर्यंत असं होतं, आता कसं आहे? असं आहे. मग आता आपल्या यासाठी काय काढून द्यायचं आहे? तुम्हाला काय काढून द्यायचं आहे? एक्स काढून द्यायचं आहे. त्यांनी दिलं होतं तिथं ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन मध्ये डी म्हटलं होतं. त्यांनी कुठं म्हटलं होतं? सेंटर पासून ते पहिल्या सपोर्ट पर्यंतचा अंतरचे तुम्हाला डी काढून द्या. क्वेश्चन काय आलं होतं? कळालं? चला सॉल्व्ह करूया. मी काय म्हटलं, याला या पद्धतीने शिफ्ट केलं, कळालं? आणि हे माहिती ना आपल्याला इथं काय लागेल? T2 लागेल. या साईडला काय लागेल? T1 लागेल ना. हा थीटा आहे तर इथं पण काय होईल? θ1. मग इथं काय लिहिणार? T1 cos θ1. आणि इथं काय लिहिणार? T1 sin θ1. सिमिलरली इथं काय लिहिणार? T2 cos θ2. आणि इथं काय लिहिणार? T2 sin θ2. बरोबर की नाही? मग इथून काय रिलेशन मला मिळाले? इथून मला रिलेशन मिळालेले आहेत. मी काय म्हटलं बघा, T1 sin θ1 बरोबर काय? T2 sin θ2. असं का बोलू शकलो मी? असं का बोलू शकलो? कारण या साईडला जेवढं आहे तेवढंच हॉरिझॉन्टल फक्त दोनच राहिले आपल्याला, T1 sin θ, T2 cos θ. मग इथून काय काढून घेऊ आपण? T1 काढून घेऊ. T1 काढला तर काय राहिला तुमचा? T2 sin θ2 डिवाइड बाय काय? साइन. नाही कळालं. हे कळालं का? T1 काढला आपण. आपल्याला विचारलेलं काय? एक्स विचारलेलं आहे, आणि तो इन टर्म्स ऑफ टॅन येतोय. इथपर्यंत काय डाऊट आहे? ऑप्शन मध्ये टॅनच्या टर्म्स मध्ये दिले होते त्यांनी. इथपर्यंत काय डाऊट आहे? दुसरं काय म्हणू शकतो? जेवढं वरती तेवढंच खाली. पण इथं T1 T2 डायरेक्ट होतं, इथं काय थिटा मध्ये आलंय. म्हणून तुम्ही काय म्हणशाल? T1 cos θ1 प्लस T2 cos θ2 बरोबर काय? mg. बरोबर काय म्हणणार तुम्ही? mg म्हणणार ना. आता इथं T1 ची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. T1 ची व्हॅल्यू इथं पुट करूया. T1 ची व्हॅल्यू काय आपल्याला? T2 sin θ2 डिवाइड बाय काय? sin θ1. हा इंटू किती? cos θ1 आहे ना. इंटू किती? cos θ1 प्लस किती? T2 cos θ2 बरोबर काय? mg. आता इथून काय कॉमन काढून घेता येईल मला? इथून मला काय कॉमन काढता येईल? T2 कॉमन काढता येईल. T2 कॉमन काढते. T2 कॉमन काढता येईल. T2 ला मी कॉमन काढलं तर आता बघा, cos अपॉन sin काय भेटतं? cot भेटतं. अरे cos अपॉन sin काय भेटतं? cot. θ1 cot भेटतं. पण आपल्याला cot चे रिलेशन आवडत नाही. आपल्याला कोणतं रिलेशन आवडतं? फक्त tan चे. मग आपण याला क्रॉस मल्टिप्लाय करूया. हा काय राहिलं मग तुमचा? sin θ2 cos θ1 डिवाइड बाय काय? sin θ1 प्लस काय? cos θ2 बरोबर काय? mg. आता काय करू शकतो? तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. मग मल्टिप्लाय करून घेऊ. क्रॉस मल्टिप्लाय. T2 बरोबर काय? sin θ2 cos θ1 डिवाइड बाय काय? sin θ1 हा प्लस sin θ1 cos θ2. क्रॉस मल्टिप्लाय केला आणि काय भेटलं मला? इज इक्वल टू काय? mg. समजलं? इथून काय काढून घेऊ आपण? T1 काढला. आता काय काढू आपण इथून? T2 काढून घेऊ. T2 बरोबर काय? हा sin θ तिकडे जाताना काय होईल?
मल्टिप्लाय जाईल साईन थिटा 1 आणि ओव्हरऑल डिवाइड मध्ये येईल काय तुमचा साईन थिटा 2 कॉस थिटा 1 प्लस साईन थिटा 1 कॉस थिटा 2. बरोबर, हे काय भेटलं मला T2 भेटला. अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला. तुला कळालं का? आपल्याला काय विचारलेलं आहे? एक्स विचारलेलं ना. एक्स कसं काढतो आपण? एक्स कसं काढतो? mg इंटू एक्स ना, mg इंटू एक्स आणि T2 इंटू वाय. चला mg इंटू एक्स बरोबर. हा आता वाय कोणता घेणार आहे? T2 कॉस थिटा 2, कारण की इथून काय आता हा घेतला ना वर्टिकल उचलावं लागेल. काय तो तुमच्याजवळ T2 कॉस थिटा 2. हा T2 कॉस थिटा 2. काय डाऊट आहे? आपल्या काढायचे एक्सच ना. चला T2 ची व्हॅल्यू किती? mg इंटू एक्स. T2 ची व्हॅल्यू किती? हे तर काढल्या आपण. T2 ची व्हॅल्यू किती? mg साइन थिटा 1 डिवाइड बाय काय? साइन थिटा 2 कॉस थिटा 1 प्लस साइन थिटा 1 कॉस थिटा. आता काय कळालं? इकडचं mg इकडचं mg गेट कॅन्सल. आपल्याला काय मिळतंय? एक्स भेटून जाईल. आपल्याला काय भेटून जाईल? एक्स भेटून जाईल. एक्स इज काय? एक्स इज काय? साइन थिटा 1 अपॉन किती? साइन कॉस थिटा 1 प्लस किती? साइन थिटा 1 कॉस. काय डाऊट आहे? समजलंय? एक्स तर मिळाला, पण त्यांनी एक्स कशा टर्म्स मध्ये दिला होता? टॅनच्या टर्म्स मध्ये. म्हणजे आपल्याला अल्टिमेटली काय करायचंय? आपल्याला काय करायचंय? आपल्याला इथं कॉस थिटा ने डिवाइड करायचंय. काय करायचं आपल्याला? कॉस थिटा ने डिवाइड करायचंय. चला सगळं बरोबर आहे का? एकदा बघून घ्या. mg इंटू एक्स T2 ची व्हॅल्यू टाकली, पण इथे राहिली साइन थिटा 2. T2 ची व्हॅल्यू टाकली आपण, कॉस थिटा 2 राहिला इथं. कॉस थिटा 2 बरोबर की नाही? कॉस थिटा 2 इथं पण राहिलं तुमचा कॉस. लेवल ऑफचा क्वेश्चन आहे आपल्याजवळ. मी काय म्हटलं, आपल्याजवळ टॅन मध्ये आणायचंय, तर आपण काय करू? कॉस थिटा 2 जो एक्स्ट्रा आहे त्याला काढायचंय. तर मी काय केलं? कॉस थिटा 1 आणि कॉस थिटा 2 ने काय केलं? डिवाइड केलं. खाली पण केलं आणि वरती पण केलं. मग चला, मग एक्स बरोबर काय? एक्स बरोबर काय? साइन थिटा 1 कॉस थिटा 2. त्याला काय केलं मी? कॉस थिटा 1 आणि कॉस थिटा 2 ने काय केलं? डिवाइड केलं आणि ओव्हरऑल डिवाइड केलं. काच या खाली बघा, साइन थिटा 2 कॉस थिटा 1. याला पण काय करायचं आपल्याला? कॉस थिटा 1 कॉस थिटा 2 ने काय केलं आपण? डिवाइड केलं. मध्ये काय बरोबर ना? प्लस पुढचा टर्म काय? साइन थिटा 1 कॉस थिटा 2 ओव्हरऑल डिवाइड. काय करायचंय? कॉस थिटा 1 आणि कॉस थिटा 2 ने काय करायचंय? डिवाइड करायचंय. असं केल्यावर काय होणार आहे? कॉस थिटा 2 कॉस थिटा 2 गेट कॅन्सल. कॉस थिटा 1 कॉस थिटा 1 गेट कॅन्सल. इथून कॉस थिटा 2 कॉस थिटा 2 गेट कॅन्सल. जो एक्स्ट्रा टर्म होता तो पुढला. साइन अपॉन कॉस काय भेटेल? टॅन. पण कसं भेटला मला? थिटा 1. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय भेटेल? टॅन भेटेल. टॅन काय? थिटा 2. इथं बघा, पण तुम्ही व्यवस्थित रिअरेंज जर केलं तर काय भेटलं मला? टॅन थिटा 1 अपॉन टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा. समजला क्वेश्चनची लेवल काय चालली होती? क्वेश्चन काय विचारलं होतं कळालं? इन टर्म्स ऑफ काय दिलं होतं त्याने? टॅन ऑप्शन मध्ये दिलं होतं. आपण काय काय काढलं? T1 पण काढायला होतं तरी काढता आलं असतं. T2 काढायला लावलं असतं तरी काढता आलं असतं. एक्स काढायला लावलं तरी काढता येतं. वाय पण आपल्याला जमून जाईल. मग आता वाय पण काढता येईल ना. हीच फक्त व्हॅल्यू काय करायची? एल मधून काय करायचे? सबट्रॅक्शन करायचं. तुम्हाला ते आन्सर भेटून जाईल. लॉजिक कळालं? बघा दुसरा, ही तुमची अशी भिंत आहे. इथे एक शिडी ठेवली.
ठीक आहे. शिडी ठेवल्यानंतर त्या शिडीचे जे अंतर आहे ते आहे सपोज 2 मीटर. शिडीचं अंतर किती तुमचा 2 मीटर. शिडी ठेवलेली लॅडर आहे. हे काय तुमचा लॅडर. ठीक आहे लॅडर. आणि ठेवताना भिंतीपासून या अंतर सपोज तुम्हाला मी दिलं किती दिलं 1.2 मीटर. ठीक आहे 1.2 मीटर. हा आणि हे 2 मीटरची आहे आणि 10 किलोग्रामची सपोज किती 10 किलोग्रामची शिडी. 10 किलोग्रामची शिडी आहे 2 मीटरचा लॅडर आहे. तर विचारला गेलाय आता एक आणि इथला जो भिंत आहे हे भिंत आहे तो आहे तुमचा जर सपोज स्मूथ आहे आणि हा जो कालचा पार्ट असतो ग्राउंडचा असतो ना तो कसा ठेवतो आपण रफ. जर तुम्ही फरशीवर शिडी ठेवली जर शिडी ठेवली तर काय होईल सटकेल ना. तर म्हणून आपण काय करतो ग्राउंडचा म्हणजे जमिनीचा किंवा जर तुम्हाला फरशीवर ठेवायचं असेल तुम्ही काय करता खाली पडकं टाकावं लागतं. खाली काय टाकता पडकं जेणेकरून काय भेटतं तिथं रफनेस भेटला का तो हालचाल करणार नाही. मग तोच विषय कालचा पार्ट जो घेतलाय शिडीचा कालचा जो पार्ट आहे तो ग्राउंडला टच आहे. ग्राउंडला टच आहे तर म्हणजे कसा आला रफ आला. सटकेल तर कुठून सटकेल वरतून सटकेल. हा काय करेल याला अपोज करेल ना. याला येऊ नये म्हणून काय करेल अपोज करेल. डाऊट आहे क्वेश्चन कळाला. तर क्वेश्चन असा आहे 2 क्वेश्चन येतात येथून. चला दोन्ही क्वेश्चन मी सांगतो आता. एक सिंपल क्वेश्चन घेऊया 1.2 मीटर आणि 2 मीटर कळालेला आपल्याला. आता तर क्वेश्चन असा आहे हा जो लॅडर आहे हा लॅडर आपल्याला सटकून द्यायचा नाही. सटकून द्यायचा नसेल तर तुम्हाला माहितीये यांच्यामधला जो प्रोडक्ट असतो तो कसा असला पाहिजे इक्वल असला. पण इथं उद्योग काय झाला ते व्यवस्थित समजू. मी काय म्हटलं हा जो खाली इथं ग्राउंड आहे पहिले एफबीडी काढावं लागेल एवढं तर कळतं ना. पहिले काय काढलं मला एफबीडी काढावं लागेल. चला एफबीडी काढून घेऊ. एफबीडी काढायचं आहे. चला या पॉइंटला इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन टाकलं कारण इथूनच सटकणार आहे ना. सटकनंतर इकडूनच म्हणून ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं टाकलं. चला अजून काय लागेल काय लागेल फक्त विचार करा. हा जो सेंटरला आहे त्याच्या खाली काय लागेल एमजी लागला पाहिजे. काय डाऊट आहे काय लागला पाहिजे एमजी लागला पाहिजे. नेक्स्ट इथं सपोर्ट लागलेला आहे तिथं काय लागेल टेन्शन लागेल. काय लागेल